नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुंभोज येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध, क्रीडांगणासाठी जागा राखून ठेवण्याची नागरिकांची मागणी। कुंभोज येथील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध झाला असून संबंधित जागा क्रीडांगणासाठी वापरण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सौर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र याआधीच कुंभोज मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असतानाही नव्याने आणखीन एक प्रकल्प उभारला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक आणि युवकांनी यास तीव्र विरोध दर्शवत खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या जागेचा उपयोग सार्वजनिक क्रीडा संकुलासाठी करावा अशी भूमिका मांडली आहे। गावामध्ये सुसज्ज आणि स्वतंत्र क्रीडांगणाची कमतरता असून युवकांना खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही। त्यामुळे ही जागा खेळासाठी राखून ठेवावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी। गेल्या 2 महिन्यापासून आपले जे सौर ऊर्जा विरोधी कृती समितीकडून जे आंदोलन केले जाते किंवा त्याला जो विरोध केला जातोय त्याला कुठेतरी आज केराची टोपली मिळाली आहे। आमदार खासदारांनी आपल्याला आश्वासन दिलेलं, पण आज पोलीस बंदोबस्तामध्ये त्याचं एक कारवाई त्यांनी चालू केलेली आहे। आमचं म्हणणं, आमच्या ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही आहे, तर पर्याय उपलब्ध आहेत त्या जागेमध्ये हा प्रकल्प उभा करून जी विजेची गरज आहे ती तुम्ही भागवावी। ह्या जागेचा वापर आम्हाला ग्रामपंचायत आपल्या गावासाठी क्रीडांगण असेल इतर गोष्टीसाठी वापरायचा आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की यासाठी गावाने एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करून हा प्रकल्पाची जागा तुम्ही दुसरी निवडा, एवढंच आमचं म्हणणं आहे। पूर्ण गावाने एकत्र येऊन आपण ह्या गोष्टीला विरोध करूया आणि हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करूया। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आम्ही गेले 2 महिने झाले आम्ही झटत आहे। त्या प्रकल्पाची सर्व आमदार खासदार सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांना बी टपालात पत्र दिलेलं आहे, स्वतः भेटलेलं आहे त्यांना। परत कलेक्टर साहेबांना 4 वेळा त्यांच्याशी बैठक झालेली आहे। खासदार साहेबांची आज सतत बैठक झालेली आहे। ज्या लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे की आज तिथं आंदोलक का आले नाही, तर आंदोलक आले नाहीत की याचे कारण आहे की आज पोलीस प्रशासन कुंभोज गावामध्ये प्रकल्प चालू करायला येणार होते म्हणून आम्ही बैठकीसाठी कलेक्टर ऑफिसला आम्हाला बोलवलेलं। त्या बैठकीसाठी आम्ही तिथे होतो आणि बैठकीत आम्हाला सांगितले की तुम्ही तिकडे जायचं नाही, आम्ही त्यांना सांगतो आणि पर्यायी जागा करून आपण ते प्रकल्प थांबवू हे असं आम्हाला कलेक्टरांनी आश्वासन दिलं। सोबत खासदार साहेब होते आणि हा प्रकल्प आम्हाला संविधान मार्गाने विरोध करायचा आहे त्याला, की आम्हाला कुठल्याही प्रकारची चीड निर्माण मनात करून आम्ही कुठल्याही प्रकारची दगडफेक करावी म्हणून काही त्याच्या अनुषंगानं काही माणसांच्या सांगण्यावरून बोलण्यावरून तिने जर चालू करत असतील तर आम्ही तो प्रकार करणार नाही। कारण की आम्हाला संविधान मार्गाने आम्हाला कोर्टाच्या मार्फत काही जे हक्क दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहे। आणि उद्या सोमवारी आम्ही त्या जागेवरती आहे। आम्ही जर त्यांनी बोलवत असेल तर आम्ही त्या जागेवरती यायला तयार आहे आणि सोमवारी गाव बंदचे हक्क आहे आणि सोमवारी जे आमचा काय लढा आहे ते सोमवारी आम्ही त्यांना दाखवून देऊ। यासाठी सर्वच कुंभोजांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे, पण जो उघड असं कोणी याला आमच्याबरोबर तयार होत नाही। पण आमच्याकडे जी सह्यांची मोहीम आम्ही राबवलेली आहे, कमीत कमी आमच्याकडे 2 ते 3,000 लोकांनी सह्या करून आमच्याकडे दिलेल्या आहे। आम्ही आज या प्रकल्प ज्यावेळी सुरू होत होता त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला, उपोषण केले, अनेक मार्गाने आम्ही तो संविधान मार्गाने आम्ही तो उपोषण शांततेत प्रकल्प बंद करण्याच्या पद्धतीने आम्ही काम करतो। पण आमच्या हातामध्ये दगडधोंडे घेऊन तो प्रकल्प मारामारीच्या प्रकारामध्ये करावा असं काही लोकांना वाटलं, म्हणून आज आमच्याकडे एवढं मनुष्यबळ असताना देखील या गावामध्ये त्यांना एवढा मोठा फौजफाटा घेऊन तो प्रकल्प सुरू करावा लागला। म्हणजे प्रशासनानं आपण नमुन्याचं काम केलेलं आहे, असं नाही की आपण ते केलेलं नाही आहे। प्रशासन देखील आमच्या पूर्ण नमलेलं आहे, म्हणून त्यांनी एवढा फौजफाटा इथे घेतलेला आहे। लक्षात ठेवा, आम्ही आज देखील त्या प्रकल्पाच्या एक ही दगड किंवा त्याचा एखादा मोळा किंवा त्याचा कुठलंही नुकसान होणार नाही असं कधीही आम्ही आंदोलन करणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही लोकशाही पद्धतीनं ते आंदोलन करण्याचं आम्ही काम करणार आहोत। या ठिकाणी पालकमंत्री साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा या भागाचे आमदार अशोकराव माने बाबा असतील, माजी आमदार मिंचेकर साहेब असतील किंवा राजकिशन आवळे साहेब असतील, माजी आमदार राजूबाबा असतील, या सर्व प्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेटलो, पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील कलेक्टरांना फोन करून त्यांना सांगितलं की लोकशाही पद्धतीनं तुम्ही ग्रामसभा घ्या आणि लोकांची म्हणणं ऐकून घ्या आणि मगच प्रकल्प चालू करा।
हे जर दंडुकशाही जर सरकार जर दंडुकशाहीत करत असेल तर सर्वसामान्य माणसानं कसं जगायचं आणि कसं काय करायचं हाही विचार या ठिकाणी करावा. माझ्या कुंभोजगावच्या सर्व रहिवाशांना विनंती आहे, हे राहिलं तर गावासाठी आणि गेलं तर गावाचं जाणार आहे. ह्यामध्ये आमच्या ह्या कमिटीचं किंवा इथल्या कुठल्याही गावकऱ्यांचं ह्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे. त्या ठिकाणी बाजारकट्टा व्हावा ही पण भावना आमची नाही आहे. त्या ठिकाणी क्रीडांगण व्हावं. आज आमची मुलं पोलीस भरतीमध्ये जात असताना कुठल्या तरी माळावरती जाऊन व्यायाम करतात आणि आमची मुलांना क्रीडांगण नाही, त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करायला एखादा मोठा हॉल नाही, हीच आमची रास्त मागणी आहे. त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमचा स्वार्थ नाही आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल जे स्वार्थापोटी आम्ही काय करत असेल तर ज्याला वाटत असेल ह्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये आपल्याला श्रेयवाद घ्यायचा असेल तर त्यांनी श्रेयवाद घेण्यासाठी पुढे यावं. आम्ही एक पाऊल त्यांच्या पाठीशी आहोत, पण दगडधोंडे खायला त्यांच्या पुढे असतो. तर त्यांनी या ठिकाणी आमच्या समोर यावं, आमच्या हातात हात घालावा आणि या सौर ऊर्जा प्रकल्पाला या गावातून हद्दपार करायला सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. मित्र हो, जाता एवढंच सांगतो, चंदनाच्या झाडाला सापाने किती वेळ का गाठला, चंदनाच्या झाडाला सापाने किती वेळ का गाठला तर चंदनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय भीम. कुंभोजच्या इतिहासामध्ये मला वाटते पहिल्यांदाच एवढा मोठा फौजफाटा गावामध्ये आज दिसून आला. खरं तर हे येणार आहे याची कल्पना आम्हाला कोणालाही नव्हती. आज आम्ही रीतसर ठरल्याप्रमाणे तहसीलदारांना भेटायला गेलो होतो. खासदार साहेबांनी कलेक्टर साहेबांचं बोलणं झालं की आपण ह्या जागेला विरोध कशासाठी करायचा. आज गावामध्ये पाहिलं तर कोणताही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर एकतर शाळा, हायस्कूल ह्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची वेळ येते आपल्यावरती. क्रीडांगणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकतर कुठं तर मठामध्ये व्यायाम करून पोलीस भरतीसारख्या भरतीमध्ये आपले युवक त्यामध्ये सामील होत आहे, म्हणजे भरती होत आहेत. काही जण निर्देव मंदिरमध्ये व्यायाम करत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर आपण आज 35,000 लोकसंख्येच्या घरामध्ये आहे. जवळच दुर्गेवाडीसारख्या 2 वसाहती आहेत. त्यात वसाहतीचा सुद्धा विचार करून शासनानं निर्णय घ्यायला पाहिजे होता. खरोखर हा प्रकल्प होऊ नये ह्या मताचा आम्ही नाही आहे. ह्या मताचा जर असतो तर पहिला ज्यावेळेला प्रकल्प केला त्याच वेळेला ह्या सगळ्यांनीच विरोध केला असता. एक चांगला विजन, हे लाईट आपल्याला दिवसा मिळत्या, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे. आपलं गाव एक शेतीप्रधान गाव आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की निम्म्या गावाला दिवसा लाईट मिळते, निम्म्या गावाला दिवसा लाईट मिळत नाही. ह्या गोष्टीचा विचार केला म्हणून दुसरा प्रकल्प आपल्या गावात या ठिकाणी करण्याचा शासनानं निर्णय घेतला. जागा शासनाची आहे, निर्णय शासनाचा आहे. आम्ही रोखायला जेवढा प्रयत्न करता येतोय तो एवढा प्रयत्न आम्ही केलेला आहे रोखायचा, लक्षात घ्या. पण शेवटी निर्णय शासनाची जागा असल्यामुळे आमचं काही चालत नाही. त्यासाठी उपोषणसारखा एक गांधीगिरी मार्गानं जो प्रवाह करावा लागतो त्या गांधीगिरी मार्गाचा अवलंब केला असता त्या ठिकाणी या विभागाचे आमदार साहेब आले, या विभागाचे खासदार साहेब आले, त्यांनी सांगितलं काही ना काहीतरी त्या जागेमध्ये तडजोड करून आपण जागा थोडी आपण आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ठेवून घेऊया. तर त्यांचेही प्रयत्न चालू आहेत. दुसरी जागा पर्यायी उपलब्ध झाल्यानंतर 100% यातली थोडी ना थोडी जागा तर आपल्याला निम्मी तर जागा देतील अशा पद्धतीचा आज धैर्यशील दादांनी सुद्धा आज वक्तव्य केलेलं आहे. आणि सगळ्यांचाच विरोध आहे या गोष्टीला, पण बोलायचं कुणी हा विषय होऊन बसलेला आहे. आज जर बघितलं तर माता भगिनींनी सुद्धा आज रस्त्यावरती अगदी एक वेगळ्या ह्यानं बोलत होत्या, चर्चा एक वेगळ्या ह्यानं होती. प्रकल्प चांगला आहे, व्हिजन चांगला आहे, पण हे कुठंतरी गावाच्या माती मारण्यासारखं होतंय. गावाचा सगळ्यांना विश्वासात घेऊन जर एखादा प्रकल्प केला तर तो प्रकल्प कार्यान्वित होऊन चांगल्या पद्धतीनं होत आहे. आज बघितलं तर आमदारांचा विरोध, खासदारांचा विरोध, दोन्ही मंत्री महोदयांचा विरोध मला सांगा, आणि पालकमंत्र्यांचा सुद्धा विरोध आहे या गोष्टीला. म्हणजे विरोध म्हणजे त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना सांगितलं रिपीट करून. मुख्यमंत्री साहेबांचं हे ड्रीम विजन आहे, चांगला आहे तसा तो निर्णय की बाबा एक आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून लाईटच्या बाबतीत आपण एक स्वयंपूर्ण होऊया आणि आपल्या गावामध्ये तयार होणारी लाईट आपणच वापरायची आहे. निर्णय चांगला आहे, पण त्या निर्णयाला कुठंतरी ह्या वेगळ्या ह्याच्यामुळं किंवा त्या जागेचाच मुद्दा जो उपस्थित केला आहे काही मंडळींनी की त्याच जागेला झाला पाहिजे तो प्रकल्प. असं ते प्रकल्प दुसरीकडे जरी झाला तर तोच प्रकल्प आहे. ती लाईट वेगळी आहे आणि ही लाईट वेगळी आहे असं नाही आहे.
थोडी जागा घेऊन थोडी दुसरीकडे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी करू देत. आम्ही शासनाला हे पण सांगितलं की खासदारांना की फॉरेस्टची जागा जवळजवळ 300 एकर कुंभोजला आहे. फॉरेस्टची जागा जर घेतली असती तर त्याही जागेमध्ये 5-50 एकर का 100 एकर जरी केलं असतं तरी चालला असता. आमचा विरोध नव्हता. आता या गोष्टीला विरोध म्हणजे काय विरोध करायचा आपण मला जरा सांगा. जागा शासनाची, निर्णय शासनाचा, प्रथम शासनाचा. तर ह्या जागेला का विरोध करता येतोय त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्यांनी विरोध केलेला आहे, लक्षात घ्या. यात संदेश भोसले नाही आहेत, विश्वजितनं भरपूर प्रयत्न केलेत. ह्या आपल्या तोरसकर बिचारा तर यांच्या घरात चुलती वारली असताना सुद्धा हा बिचारा आज रस्त्यावरती आहे. म्हणजे एवढं सगळं या मुलं करत असताना गावामध्ये ज्या पद्धतीनं बाकीच्या नेतेमंडळींचा सहभाग पाहिजे होता त्याची कमतरता या ठिकाणी दिसून येते. 100% काही ना काहीतरी पदरात पडेल एवढंच या ठिकाणी या मठाच्या ठिकाणी मी सांगतो. प्रयत्न तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.